हॅलो, नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहेत वडा रस्सा. तर वडा रस्स्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे. तर आपण आधी बघूया रस्स्यासाठी लागणारं. तर खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, लसूण घेतला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर वडे बनवण्यासाठी आपण साहित्य इथे घेऊन घेतलेलं आहे. तर मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मीठ घेतलं आहे, हळद घेतली आहे आणि सोडाकार घेतलेला आहे आणि बेसन पीठ घेतलेले आहे. तर आपण आता काय करणार आहे, बेसन पिठामध्ये मीठ, सोडाकार, हळद लागणार आहे तेच भाजीमध्ये पण आपल्याला तेच ॲड करायचं आहे. मीठ, मिरची, लसूण, कोथिंबीर. ओके, तर आता आपण पुढची स्टेप करूया. आपण आधी रश्श्यासाठी आपण हे साहित्य आपण आधी मसाला तयार करून घेऊया, म्हणजे भाजून घेऊया. तर मी गॅस ऑन केला आहे, तवा ठेवला आहे. त्याच्यावरती मी कांदा टाकला, त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे परतण्यासाठी. तर कांदा आपण आता ब्राऊन होईपर्यंत छान असा परतून घेऊया. आता तुम्ही बघू शकता की आपला कांदा परतून झालेला आहे. तर आपण आता याच्यात ॲड करणार आहोत खोबरं आणि लसूण. तर खोबरं आणि लसूण मी ॲड करून घेतले आणि ते पण छान असं भाजून घेतलेलं आहे. आता तुम्ही बघू शकता मी डिशमध्ये काढून घेतलं आहे, थंड करायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर आपण आता पुढची स्टेप करूया बेसन पिठाची. आपण बेसन पीठ हे भिजवून घेऊया. आपण त्याच्यात आता आधी ॲड करणार आहोत हळद. आता मी याच्यात हळद ॲड केलेली आहे. तुम्ही तुमच्यानुसार बेसन पीठ कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मीठ घातलेले आहे चवीनुसार. तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर तुम्ही बटाटे जास्त उकडायचं पीठ हे सगळं प्रमाण थोडं-थोडं आपण वाढवून घेऊ शकतो. आता त्याच्यात आपल्याला ॲड करायचं आहे सोडा खार. आता मी सोडा खार ॲड करून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून आपण हे सारण छान मिक्स करून घेऊया. आता तुम्ही हे मिक्स करून घेतलेले तुम्ही बघू शकता आपली याची कन्सिस्टन्सी कशी आहे. आता आपलं पीठ भिजून झालेलं आहे, तर ते 5-1 मिनिटं आपण बाजूला ठेवूया. परत आता पुढची स्टेप आपली भाजी कशी बनवायची. आता चला बघूया. आपण मी गॅस ऑन केलेला आहे. त्याच्यात मी तेल घातलेले. तेल आपलं गरम झालं की त्याच्यात आपण जिरं घालायचं. जिरं फुललं की समजून घ्यायचं की आपलं तेल छान गरम झालेलं आहे. तर मी आता जिरं घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी मिरची आणि लसूण जो होता मी तो ठेचा बनवून घेतलेला आहे. मी कुटून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरच्या भांड्यात पण करू शकता, पण मी कुटून घेतलेला आहे. तर आपण तो आता छान असा परतून घ्यायचा आहे. तर तुम्हाला याच्यात मोहरी, कढीपत्ता वगैरे घालायचा असेल तर तुम्ही घालू शकता. पण मी वडा बनवते तेव्हा मी नाही घालत, मी ते टाळते. तर मी याच्यात आता हळद ॲड केलेली. हळद ॲड करून झालं की मी जे बटाटे आपण जे शिजवून घेतलेले होते मी त्याचे काप करून आणि ते ह्याच्यात ॲड करून घेते. आता हे आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे. मी आता हे छान ॲड करून घेते. तुम्ही याच्यात तुमच्याप्रमाणे भाजी कमी जास्त करू शकता. तुम्हाला काही ॲड करायचं असेल याच्यात मोहरी, कढीपत्ता वगैरे ते सगळं तुम्ही याच्यात ॲड करू शकतात. तर मी याच्यात आता मीठ घालणार आहे. मीठ ॲड करून झालं की आपण हे छान असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झालेलं आहे. आता आपला बटाटा छान परतून झालेला आहे. तर आपण परतत असतानाच आपला हा बटाटा आपण मॅश करायचा आहे त्याच्यासोबतच. तर आता झाकण ठेवून दिलं आहे मी 2-1 मिनिटासाठी मंद आचेवरती. तर बघू शकता तुम्ही खूप छान कलर पण आलेला आहे आणि आपला बटाटा बऱ्यापैकी मॅश पण होऊन गेलेला आहे. तर याला खूप असं करायची गरज नाही. आपण जेव्हा परततो तेव्हाच आपण ज्याच्याने परततो त्याच्याने मॅश केला तरी छान मॅश होऊन जातो आपला बटाटा. तर आपण आता याच्यात ॲड करणार आहोत कोथिंबीर. आता कोथिंबीर ॲड करून घ्यायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स झाली आपली भाजी तर रेडी झालेली आहे. आता आपण ती बाजूला काढून घ्यायचं एका ताटात. ओके, मी आता भाजी काढून घेतलेली आहे. आता पुढची प्रोसेस आपण करूया रस्स्यासाठी. तर रस्स्यासाठी मी काय केलं, आपण जे कांदा, खोबरं आणि लसूण जे भाजून घेतलं होतं त्याचं आपण वाटण तयार करून घ्यायचं आहे बारीक. आता ह्याच्यात थोडंसं पाणी ॲड करून आपण हे बारीक वाटण तयार करून घेऊया. आता माझं वाटण तयार झालेलं आहे. तर मी गॅस ऑन करून कढई ठेवलेली आहे. तर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. आता तेल गरम झालं की आपण याच्यात लगेच तो आपला मसाला जो आहे आपण तो वाटण ॲड करूया. आता मी वाटण ॲड करून हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं असं छान परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण हे 2-3 मिनिटं परतून घेतले. त्याच्यात आपण मसाले ॲड करणार आहे. कांदा लसूण मसाला आहे, धनेपूड घेतलेली, मीठ घेतलं आणि हळद घेतलेली. आता मी त्याच्यात ॲड केलेले आणि परत 2 ते 3 मिनिटं छान परतून घेतले. माझ्याकडनं लाल तिखट स्किप झालं होतं, तर मी इथं थोडंसं लाल तिखट पण ॲड केलेलं आहे. तर आता तुम्ही बघू शकता की आपला मसाला छान तेल सोडेपर्यंत आपल्याला परतायचं आहे. तर आपण याच्यात आता थोडंसं पाणी ॲड करायचं आणि छान असं परतून घ्यायचं. आपला मसाला आता छान परतून झालेला आहे. तर आता छान तेल सोडलेलं, तर मी एकीकडे गरम पाणी करत ठेवलेलं होतं. आता आपण ते याच्यात ॲड करायचं आहे.
तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, की जर आपण आपला मसाला जर आपला असा छान परतून झालेला असेल, तर याच्यात थंड पाणी ॲड नाही करायचं. आपण याच्यात गरम पाणीच ॲड करायचं आहे. कारण की गरम पाण्याने छान असा कट तयार होतो आणि तरी पण एकदम छान येते. त्याच्यामुळे आपण याच्यात गरमच पाणी ॲड करायचं, थंड पाणी ॲड करायचं नाही. तर आता तुम्ही तुमच्या याच्यानुसार पाणी कमी जास्त ॲड करू शकता. तुम्हाला किती रस्सा बनवायचे, तुमचे मेंबर किती आहेत घरात, त्याच्यानुसार तुम्ही हा रस्सा कमी जास्त करू शकतात. आता मला एवढा लागतो त्याच्यामुळे मी रस्सा एवढाच बनवलेला आहे. तुम्ही तुमच्या मेंबर्सप्रमाणे रस्सा कमी जास्त वाढवू शकतात. आता मी याच्यात मीठ ॲड करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता कोथिंबीर ॲड करून घ्यायची याच्यात आणि 5 ते 6 मिनिटं हा रस्सा असा छान अशी उकळी काढून घ्यायची. कारण की हा रश्श्याची उकळी काढली ना थोडीशी, तर ती छान येते. मंद आचेवरती छान अशी उकळी काढून घ्यायची. तर त्याच्यानंतर पुढची प्रोसेस आपण वडे बनवायला घ्यायचे आहेत. आता मी वड्या घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता मी बनवते. तुम्ही याच्यापेक्षा तुम्हाला साईज तुमच्या याच्यानुसार करू शकता छोटी-मोठी. याच्यापेक्षा तुम्हाला मोठी हवी असेल तर तुम्ही मोठी पण करून घेऊ शकता. मी सगळे वडे बनवून घेतलेले आता बघू शकता. मला एवढी साईज आवडते म्हणून मी एवढी बनवली. तुम्ही मोठी हवी असेल तर मला आता करू शकता. आपल्या एकीकडे रस्सा पण उकळत ठेवलेला आहे आणि आता दुसरीकडे आपण गॅस ऑन करून तेल गरम करत ठेवलेलं आहे. आता आपण याचे वडे तळून घ्यायचे आहेत. आता मी जे बॅटर आपण बनवून ठेवलेलं होतं, मी ते घेतलेलं आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही आपण ते चेक करून घ्यायचं आणि आपला वडा तळायला आपण स्टार्ट करायचं. तर वडे तळताना आपण कधीही फुल गॅसवरती वडा तळायचा नाही. आपण मंद आचेवरतीच वडा तळायचा. कारण की फुल गॅसवरती जर तळला ना, तर तो पटकन लाल होऊन येतो आणि असा कुरकुरीत, खुसखुशीत बनत नाही. मंद आचेवर तळला ना, की वडा अगदी आपला खुसखुशीत बनतो. तुम्ही हा वडापाव पण बनवून खाऊ शकतो आणि वडा रस्स्याबरोबर पण खाऊ शकतात. आता माझी मुलगी रस्स्याबरोबर खाते म्हणून मी आपला वडापाव देते तिला. तर आपला वडा छान तळत आलेला आहे म्हणजे छान असं कलर पण येतोय त्याला. तर तुम्ही पण याच्यात आता तुम्ही सोबत 2-2, 3-3 पण तळू शकता. मी सुरुवातीला एकच टाकते, मी पण नंतर 2-2, 3-3 तळून काढते. पण आता मला मी सुरुवातीला एकच टाकून घेतलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या कढईच्या अंदाजाने करू शकता. तर बघू शकता किती खुसखुशीत आपले वडे बनून तयार झालेले आहेत. तुम्ही पण तळून घ्या. मी बाकीचे सगळे वडे तळून घेतलेले आहेत. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि आवडलं असेल तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक यू. धन्यवाद.